प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. तोतुस तुस एर्गो सुम म्हणजे हे प्रिय आई मी सर्वस्वी तुझाच आहे. शब्द आहेत पोप जॉन पॉल दुसरे ह्यांचे. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, 13 ऑक्टोबर 1917 ह्या दिवशी पवित्र मरियेने 3 धनगर मुलांना फातिमा ह्या ठिकाणी दर्शन दिलं आणि ते एकूण मालिकेतील 6वं दर्शन होतं. 13 मेपासून सुरुवात झालेली तर 13 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक महिन्याला पवित्र मरियेने ह्या 3 मुलांना दर्शनं दिलेली आणि त्या दर्शनांमध्ये महत्त्वाचा संदेश दिलेला, प्रार्थना करा, पश्चाताप करा आणि त्याग करा. त्यानुसार ही तिन्ही मुलं दररोज रोजरीची प्रार्थना करायची, आपल्या पापांबद्दल पश्चाताप आणि उपवास करायची, आपल्या खाण्याचे पैसे गोरगरिबांसाठी वापरून त्याग व्यक्त करायची. आणि मग आज 13 ऑक्टोबर त्या दर्शनांतील शेवटचं दर्शन. ह्या दर्शनामुळे हजारो लोकांचं परिवर्तन झाल्याचं सांगण्यात येतं. 70,000हून अधिक लोकांनी त्या दिवशी पवित्र मरेचं दर्शन घेतलेलं. नुसतं पवित्र मरेचं दर्शन नाही, तर सूर्य फिरत असताना वेगवेगळे रंग दाखवत असताना लोकांच्या दृष्टीस पडलेला आणि आभाळामध्ये आणखी एक दृश्य त्यांच्या नजरेस पडलेलं. संत योसेफ येशू बाळाला घेऊन उभा असलेला. येशू बाळ आणि संत योसेफ यांनी संपूर्ण जगाला आशीर्वाद दिलेला आणि पवित्र मरिया हातामध्ये रोजरी घेऊन दुसऱ्या बाजूने उभी असलेली. हे पाहिल्यानंतर कितीतरी लोकांचं तिथल्या तिथे परिवर्तन झालं. कुशंक घेऊन येणारी माणसं त्या ठिकाणी गडबडा लोळू लागली. ज्यांनी थट्टामस्करी केली होती त्यांनी आपल्या पापांची कबुली द्यायला सुरुवात केली. ज्यांनी त्या ठिकाणी लोकांना येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला होता, ते प्रभूची सुवार्ता तिथल्या तिथे सांगू लागली. कितीतरी लोकांच्या जीवनाला त्या प्रसंगामुळे स्पर्श झाला आणि खुद्द पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी पवित्र मरियेचं संरक्षण अनुभवलेलं आणि म्हणूनच ते फातिमा ह्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी आपल्या बोटातली अंगठी काढून त्यांनी ती पवित्र मरियेच्या चरणापाशी ठेवली आणि म्हटलं, तोतुस तुस एर्गो सुम म्हणजे हे प्रिय आई मी सर्वस्वी तुझाच आहे. आणि अशा प्रकारे पोपनी पवित्र मरियेवरचं आपलं प्रेम जग जाहीर केलं. आज आपण 13 ऑक्टोबर म्हणजे पवित्र मरियेचा सन्मान करत आहोत. अशा पार्श्वभूमीवरती आजची वाचनं आपल्याला महत्त्वाचं मार्गदर्शन करत आहेत. संत पॉल ह्याने रोमच्या लोकांना कधी सुवार्ता सांगितलेली नव्हती. तेथील ख्रिस्त मंडळी स्थापन केलेली नव्हती. मात्र तेथे जाण्याचा त्याचा हेतू होता असं तो लोकांना समजून सांगतो. एकीकडे तो रोमन लोकांना देवाने कसे निवडून घेतलेले आहे ते सांगतो, तर दुसरीकडे आपलं प्रेषित पद अधिकृतरित्या देवाने दिलेलं आहे असं स्पष्ट करतो. थोडक्यात, जेव्हा श्रद्धावंत आणि धर्मोपदेशक, धर्मशिक्षक किंवा धर्मगुरू एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात पावित्र्याचे तरंग उमटत असतात. फातिमा ह्या ठिकाणी नेमकं तेच घडलं. पवित्र मरियेच्या उपस्थितीने अनेकांच्या हृदयामध्ये पावित्र्याचे तरंग उमटू लागले. मात्र त्यासाठी आपण कृपेच्या अवस्थेत असणं गरजेचं आहे. अशा प्रकारची साक्ष खुद्द जसिंता, लुसी, फ्रान्सिस्को ह्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना दिली. दुर्दैवाने येशूच्या काळातील लोकांनी येशूचं खरं रूप ओळखलं नाही. त्यांनी त्याच्याकडे चिन्ह मागितलं. योना आणि शलमोन ह्या 2 महान व्यक्तीपेक्षा येशू थोर असल्याचं खुद्द येशूनेच स्पष्ट केलं. पश्चाताप करून आणि दैवी ज्ञानाचा वापर करून मनुष्य सदैव कृपेच्या अवस्थेत राहू शकतो. त्यासाठी कुठलीही चिन्ह मागण्याची गरज नसते.
तर परमेश्वर आपल्या ठायी कसा कार्य करत आहे ते समजून घेण्याची दैवी कृपेची गरज असते. फातिमा येथे दर्शन देऊन पवित्र मरीने मानवजातीसाठी ईश्वरी कृपेचा खजिना खुला केलेला आहे. आता प्रश्न आहे, आपण अशा गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा आणि त्या फातिमा मातेची भक्ती कितपत मनापासून करायची? ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला पवित्र मरीची भक्ती करण्यासाठी आणि विशेष करून रोजरीची प्रार्थना करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. ते पाचारण फक्त एवढ्या एका महिन्यापुरताच मर्यादित राहू नये, तर प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्तीने परमेश्वराकडे संपूर्ण जगासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. तशी कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे विशेष दयेची याचना करा. तोतुस तुस एर्गो सुम, म्हणजे हे प्रिय आई, मी सर्वस्वी तुझाच आहे, तुझीच आहे, हे शब्द नेहमी आपल्या ओठांवर असू द्या. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.